मामा काळी कारण्या लाडीचे दाने देवाचे श्री सद्गुरु संत बाळू मामाचे वरदाश्रमाच्या शिरावरे ताप मार्गी पाण्या ढोनावर Now,
बाळूमाई मित्र कार्यक्रमाला जातोय एक नंबर बघ्यापासून 19 बघायला बाबाचा विचार केला होता मनाला घेण्याचा मात्र काय झालं होतं त्याचा तो बोलायला विचार मनात घेण्याचा केला लालाची राणी सुंदराबाई बोलत होती आपल्या पती राजाला ठेवलेला बाबा काय झाले होते पती राजाला लालाची राणी बोलायला त्यावेळेला जसा विचार केला बाबा मनात घेण्याचा काय झाले होते बाबा बोलायला त्या पती राजाला शिवरत्न अमोल गायकवाड या भावी भक्तांनी सुद्धा चाललेले वेळे 101 रुपये दिला आहे त्यांचं कार्य मंडळ कार्यक्रम आम्ही आपण म्हणून आभारी आहे काही केले होते त्यावेळेला बाबा रे जसा विचार केला होता मनात घेण्याचा काय झाले होते बाबा पती राजाला त्यात तो बोलायला विचार मनात घेण्याचा केला माऊलीची लेक बोलत होती आपल्या पती राजाला बाया पादाला लागली होती विनवण्या करून सांगायला तिने तळाचा चालक मालक या भंडाऱ्याचा महिमा चालवणारा एखादा वारसा बाया पोटाला येईल म्हणाला पाहिजे त्याला या बाबा एवढ्या म्हटल्याबरोबर जसा विचार केला होता मनात घेण्याचा जसे लहान होता बाबा माझ्या मनाला त्यात तो बोलायला त्यात तो वेळेला पहिल्यापासून भविष्य नादी असणारी श्री सुरतेमाई पाठशे जोडलेले बाबा शंकरी मुळे दिसला चाललेल्या वेळेला 201 रुपये दिला त्याच्या जगन्नाथ विकार मंडळ परिपूर्ण आभारी आहे काही केलं होतं त्या वेळेला विचार केला बाबा त्या मनात घेण्याचा काय झाले होते बाबा बोलायला त्यात तो विचार मनात घेण्याचा केला माऊलीची लेक लागली होती बोलायला निघून गेले पाहिजे आपल्या बाहेरच्या वाटला आणि शिक्षणाला नवाज करावं हात जोडून दोन्ही गुडगट्टी कोणा नवाज मागून आलं पाहिजे घरवाड्याला बाबा एवढा म्हटल्याबरोबर जसा विचार केला होता मनात घेण्याचा त्याचा निघून जायला बाबा त्यात तो वेळेला आले त्याने गेले किती तुमच्या नजर माणूस फरका 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 असा माणूस मिळणार ना असा भावना मिळणार माझ्या दीपदाबासारखा असा माणूस मिळणार नाही माझ्या ताज्या वाघासारखा
सगळ्यात होय होय वाईट माहित आहे कशा त्या माई माऊलीला प्रसन्न राहायला त्याच्या राहत असत्या डोळत असत्या आपल्यात असत्या केस तोडत असत्या तुझ्यासारखं वांग तिला काय माहित आहे ते काळ काय आणि असते शेजारी बसलेली वांग ती काय म्हणत्या शेजारी बसलेली वांग ते म्हणते अगं जरा सोस जरा बोलबाड झाले का नाही किती झाले तीन आपण एकच फोन ज्या याच्यात कामाला होता हातीला भेटल्यात का आम्हाला होतात का अरे या त्या माई माऊलीला बोलत झाले माई माऊलीला माहिती असते प्रसन्न करा म्हणजे काय असते या त्या माई माऊलीने गेलं म्हणजे नाही माहिती बाळातपण म्हणजे किती वाईट आहे तीन आपण एक फोन केलं काय कळलं नाही तुला तीन आपण एक फोन म्हणजे काय कळलं नाही तीन हात म्हणजे तीन मुली तीन हात म्हणजे तीन मुली तीन पोरी ते कसे हात सांगू तुला सांगतो 18 वर्ष होस पर्यंत 18 वर्ष पर्यंत आकड्याचं नाव सांगणार शेटू मारून आणि एकदा 18 वर्ष पूर्ण झाली तुझ्यासारख्या कसाबाच्या गळ्यात तुझ्यासारख्या कसं बस गळ्यात बांधले असं म्हणायचं त्याला कशा बस कसाबाच्या गळ्यात म्हणून काय करायचं एकदा माझ्यासारख्या गळ्यात बांधले तुझं नाव सांगणार बरोबर डबल नाव लागते डबल नाव हा बरोबर आहे हा कळालं का तुला अरे त्या बाळ माऊलीला पहिली मुलगी जन्माला द्या तिच्या घरात सोन्याचा घर निघतोया तुझा काय फायदा तुला दोन पोरं झाली सोडून देऊ आता अरे बाबा पहिली बेटी पहिला बेटा पहिला बेटा म्हणजे बेकार छोटा म्हणतो मी आमची काय एक असं कर एक पोरगी घेऊन आणि एक पोरगी घ्या तसं पण घेणार माय माऊलीने जन्म दिलाय त्या माऊलीने सोसावं आज बसायच्या आहे गाडीला बाबा सुंदर मोकळा सोनेला तुकडा जसा माऊलीच्या पोटाला
होते बोलायला जर बाळ जन्माला आलं पहिल्या दिवसाला काय करायचं पहिल्या दिवसाला नानीच्या भाईने बाजूला डबरं काढायचं आणि नंतर बाबा त्या डबऱ्यात येऊन बाळ पात्र झोपवायचं मला वाटलं नेऊन बाळ त्या डबऱ्यात बाबा तुला काय माहिती आहे त्यात पहिल्या दिवशी नानी पुजाई नानी पुजाई नानीच्या भाईच्या बाजूला एक डबरं काढायचं आणि मूल मातीवरती पालथं झोपवायचं पालथं झोपवायचं त्या मुलाला काय सांगायचं या डबऱ्यात वर आणायचं आणि जाताना ह्या डबऱ्यात जाणार आहे कशा बाय घालायचं काय माहित आता जाताना तुला ह्या डबऱ्यात पहिली दिवशी टाकी पुजाई तिसरी दिवशी मुळ पुजले पाचवी दिवशी पाचवी केली सातवी दिवशी सात मुळ पुजलं नववी दिवशी नऊ मुळ पुजलं 11व्या दिवशी आरास घातलेलं 12व्या दिवशी माणसं घालताच्या कोळ गावाला तू असं जरा त्या वगळी मागून अरे बाबा पहिली दिवशी नाटी पुजले तिसरी दिवशी त्रिपुर पुजलं पाचवी दिवशी पाचवी केली सातवी दिवशी सात पुजलं नववी दिवशी नऊ मुळे पुजले आणि 12व्या दिवशी बारसे घातलं त्या बारशे या त्या रात्रीला बाबाला दिवशी बारसे घालायच्या वेळेला तसा विजय केला बाबाच्या तो म्हणाला नाता जेथे काय झालं ते बाबा बोलायला त्यात बोला गेला मनापासून केली भक्ती बाबा मी आज खोट नाही बोलते मनापासून केली भक्ती बाबा नाही खोट सांगते यश गड्या पाटीलाच करत स्वागत माझ्या माया वाघाच करत स्वागत जाणकारी
तिथं एवढं म्हणत्या बरोबर तसा विचार केला होता मना ध्यानाचा न त्या करतो या नावाच्या वर्षाचा नवय असणाऱ्या माझ्या पाया पार भावेच्या वडिलांचं सपन पटवलं असणाऱ्या माऊली या स्वप्नात जाऊन सांगितलं माझं नाव हे जगात चाललं बाई म्हणून तिच्या नावाचं नाव काढ म्हणून ठेवले माऊलीच्या पोटाची उंदर वाढून गेली दिवसामागे दिवस निघून गेले महिन्यामागे महिने सरून गेले दिवसामागे दिवस गेल्यावरती बाबाच्या दिवसामागे दिवस सरून गेलं महिन्यामागा महिना बाबा सोडून गेलो होतं त्या वेळेला तिथं एवढं म्हणत्या बरोबर विचार केला होता पुन्हा गेला त्यात तो लागला होतो मोठ्या बाजूला बाबा एवढं म्हणत्या बरोबर नाव ठोकू काय म्हणत्या बरोबर खायला होतं बाबा त्यात तो सांगायला किती जरी कष्ट केले किती जरी काय केलं माणसाचं प्रेम मायाने की आतापर्यंत पुन्हा या पाठीमागे या भागाने एवढी माणुसकी समोरूया या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं दीपक बाबा साळुंखे नाव सांगितलं त्या माणसाचं काम होतंय काम